तर नमस्कार मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न अभ्यासूया. पहिला प्रश्न आहे या ठिकाणी, नॅशनल पोलीस अकॅडमी कुठे आहे? तर ती आहे हैदराबाद या ठिकाणी. दुसऱ्या नंबरचा प्रश्न आपण अभ्यासूया आता. भारतीय संविधान मसुदा समिती अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण? तर मीरा कुमार या भारतातील पहिली महिला लोकसभा सभापती होत्या. अमेरिका या देशाची राजधानी कोणती? तर वॉशिंग्टन ही अमेरिकेची राजधानी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तराखंड. उत्तराखंड या राज्यामध्ये मसुरी हे थंड हवेचं ठिकाण आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? तर 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँकेची झालेली स्थापना झालेली आहे. त्यानंतर संविधानाचा उद्देश स्पष्ट करणारा भाग कोणता? तर प्रस्तावना हा संविधानाचा उद्देश स्पष्ट करणारा भाग आहे. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण? तर सुचेता कृपलानी या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. इंग्लंड या देशाची राजधानी कोणती? तर इंग्लंडची राजधानी आहे लंडन ही इंग्लंड या देशाची राजधानी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण राजस्थान या राज्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न, रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न पाहूया, संविधान दुरुस्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर भारतीय संसदला संविधान दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. पुढचा प्रश्न पाहूया, भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण? तर सरोजिनी नायडू या भारतातील पहिल्या महिला राज्यपाल आहेत. फ्रान्स या देशाची राजधानी कोणती? तर पॅरिस ही फ्रान्स या देशाची राजधानी आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण अभ्यासूया, उटी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर तामिळनाडू या राज्यामध्ये उटी हे थंड हवेचं ठिकाण आहे. पुढचा प्रश्न अभ्यासूया आपण, जागतिक पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? तर 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या 288 आहे. भारतातील पहिली महिला IPS कोण? तर किरण बेदी या भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी आहेत. त्यानंतरचं, कॅनडा या देशाची राजधानी कोणती? तर ओटावा ही कॅनडा या देशाची राजधानी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कुलू मनाली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये